नमस्कार मंडळी. विश्वकथांचे या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी जी कथा तुम्हाला सांगत आहे शेरलॉक होम्सच्या साहसी कथा. यातील दुसरी कथा, लाल भडक केसांच्या लोकांचे मंडळ. गेल्या हिवाळ्यातली गोष्ट. सकाळची 11-11:30ची वेळ. मी माझ्या मित्राकडे म्हणजेच शेरलॉक होम्सकडे गेलो होतो. तिथे अगोदरच कोणीतरी बसलं होतं. लालसर केसांचे एक स्थूल व्यक्ती शेरलॉक सोबत संवादात अगदी रंगून गेली होती. काहीसे ढगळ कपडे घातलेली ती व्यक्ती मला काहीशी गबाळीच वाटली. शेरलॉक मात्र अगदी नेहमीप्रमाणे विचारमग्न अवस्थेत त्याच्या त्या आराम खुर्चीत पाय बोडत बसला होता. त्या व्यक्तीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ते लाल भडक केस. ते प्रथम दर्शनीच माझ्या नजरेत भरले. खरे तर त्या दोघांचा संवाद इतका रंगला होता की तिथले ते माझे जाणे हे चुकीच्या वेळेला झाल्याचे मला वाटले. मी शेरलॉकला सॉरी म्हणालो आणि परत जायला निघालो. इतक्यात झटकन शेरलॉकने मला हाताला धरून आत घेतले आणि मला म्हणाला, वॉटसन, जाऊ नकोस. तू अगदी वेळेवर आला आहेस. एक बस इथे बस. मला वाटलं मी तुला डिस्टर्ब केलं. मुळीच नाही. अरे उलट तू वेळेवर आला आहेस. विल्सनची जी मोठी गमतीशीर केस बघ. या केसमध्ये मला तुझी मोठी आणि चांगलीच मदत होणार आहे. मी मुकाट्याने तिथल्या एका कोचवर बसलो. शेरलॉक विल्सनकडे बघून म्हणाला, जाकेब विल्सन हे डॉक्टर वॉटसन आहेत. माझे अत्यंत जवळचे मित्र. माझ्या अगदी प्रत्येक म्हणजे बहुतेकच सगळ्या महत्त्वाच्या केसेस सोडवण्यात त्यांची मला खूप मदत झाली आहे. मुख्य म्हणजे सगळ्या घटनांची बारीक सारीक नोंद केवळ त्यांच्या छोट्याशा डायरीतच नव्हे तर त्यांच्या मनात पक्की असते. छान आणि अचूक ऐकतात ते. यातही डॉक्टर असल्याने जटिल आणि गुंतागुंतीच्या केसेसची विविध निरीक्षणे ते नेमकेपणाने हेरतात. अगदी एखाद्या रोगाची लक्षणे अचूक ओळखावीत ना तशी. विल्सनने मला उभे राहून अभिवादन केले. आपल्या जाड चष्म्याच्या भिंगातून त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ते किंचित हसले. अर्थात मीही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला. मी शेरलॉकला म्हणालो, मला तुझ्या सगळ्याच केसेस विलक्षण, कुतूहलजनक आणि आव्हानात्मक वाटतात. त्यातून तुझी शोध घेण्याची पद्धत विलक्षण, प्रगल्भ आणि मर्मभेदी आहेत. विशेषतः काही अतार्किक गोष्टींची तुझी संगती मांडतोस त्यातून एखादं वेगळं सत्य सर्वांसमोर येतं. खरे तर या सगळ्या घटनातील अतार्क्यता मला नेहमीच जखडून ठेवते. ती मेरी सदरलँडचे गोड केस आठवते ना? त्या घटनेतून जाताना मला विलक्षण रोमांचक वाटले. मी बोलत होतो खरा, पण शेरलॉक आपल्याच तंद्रीत होता. आपल्या पाईपचा एक झुरका घेत तो म्हणाला, वॉटसन, काही गोष्टी याबरोबर अगदी साध्या आणि बिनमहत्वाच्या वाटतात. पण या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी, घटना आपल्याला एखाद्या मोठ्या गुन्ह्यापर्यंत घेऊन जातात. एखाद्या वेळी गुन्हा घडलेलाही नसतो. म्हणजे? मी नाही समजलो. आता ही विल्सन यांचीच केस घे ना. वॉटसन, तू ही केस ऐक. मजेशीर आहे. बरोबर पाहता काहीच कळणार नाही, पण अंतरंगात खूपच काही खळबळ सुरू आहे. एवढे बोलून शेरलॉक विल्सनला म्हणाला, तुम्ही तुमची संपूर्ण केस पुन्हा एकदा तपशीलवार सांगा. विल्सन, तुम्ही निश्चिंत राहा.
मी तुम्हाला या केसच्या संदर्भात निश्चित आणि नेमकी मदत करू शकेन. मी विल्सनचे देहयष्टीचे, पेहरावाचे आणि त्याच्या बोलण्याच्या पद्धतीचे खूपच बारकाईने निरीक्षण करत होतो. खरं तर अगदी सहजपणे मी ते पाहत होतो. आता तर अशी निरीक्षणे करायची मला सवयच झालेली आहे. बेताची आणि यथातथा आर्थिक परिस्थिती, विल्सनच्या अंगावरचे अत्यंत ढगाळ जॅकेट, डोक्यावरची एक उंच काळी टोपी, त्या टोपीतून त्याचे लाल भडक केस डोकावत होते. बहुधा माझे ते असे पाहणे शेरलॉकच्या लक्षात आले असावे. माझ्या अधिक माहितीसाठी तो म्हणाला, वॉटसन, हे विल्सन एकेकाळी अतिशय कष्टाचे काम करीत असावेत. यांना व्यसन म्हणशील तर तपकीर ओढण्याचे व्यसन आहे. तुम्हाला कसे कळाले की मला तपकिरीचे व्यसन आहे ते? वासावरून. पूर्वी मी जहाज बांधण्याच्या कामात सुताराचे काम करीत असे, पण ते माझ्याशिवाय कोणालाच माहीत नाही. तेव्हा शेरलॉक हसत हसत म्हणाला, तुमच्या हातांनीच ही सगळी कहाणी मला सांगितली. तुमचा उजवा हात हा डाव्या हातापेक्षा थोडासा मोठा आहे आणि कोपऱ्याने किंचित जाड आहे. वॉटसन, हे महाशय काही काळ चीनमध्ये वास्तव्यास होते. विल्सनला विलक्षण आश्चर्य झालं. त्यावर सहजपणे हसत शेरलॉक त्यांना म्हणाला, तुमच्या उजव्या हातावर तुम्ही खवले खवले असलेल्या माशाचे चित्र रंगवलेले आहे. हे चीनच्या चालीरीतीचे एक निदर्शक आहे. इतकेच नव्हे तर तुमच्या जॅकेटच्या घड्याळाच्या साखळीला एक चिनी नाणे लटकवलेले आहे. विल्सननी खोलवर निश्वास सोडला आणि शेरलॉकला म्हणाले, मला वाटतं की तुम्हाला माझ्याबद्दल कुणीतरी सांगितलेले असावे, पण तुम्ही जे सांगता आहात ते अगदी बरोबर आहे. असे म्हणत विल्सन अगदीच मोकळेपणाने हसले. खरे तर आता त्यांच्या मनावरचा ताण बराचसा हलका झाला होता. मला वाटतं शेरलॉकला देखील हे हवं असावं. मग तो सहजपणे विल्सनला म्हणाला, तुम्ही तुमची सगळी कहाणी सांगता आहेत ना? सांगतो ना, त्यासाठीच तर मी आलो आहे. डॉक्टर, ही पेपरात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा, म्हणजे मग तुम्हाला या सगळ्यांचाच उलगडा आपोआप होईल. वॉटसन, त्या जाहिरातीतील शब्द बारकाईने आणि मोठ्याने वाच. फारच महत्वाचा दुवा आहे हा. मी जाहिरातीवरून एक वार नजर फिरवली आणि शांतपणे एक एक शब्द वाचू लागलो. लाल भडक केसांच्या लोकांच्या मंडळासाठी सहाय्यक हवे आहेत. साधारणपणे आठवड्याला 4 पाऊंड पगार. फारच मामूली काम. ज्या लोकांचे केस लाल भडक तांबूस रंगाचे आहेत व जे प्रकृतीने मनाने धडधाकट आहेत, अशांसाठी हे काम आहे. 20-21 वर्षांच्या पुढे असणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी खालील पत्त्यावर सोमवारी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे. सेक्रेटरी, लाल भडक केसांच्या लोकांचे मंडळ, 7 ओक कोर्ट, फ्लीट स्ट्रीट, लंडन. मी खरं तर एकदा नाही, चक्क 2-3 वेळा जाहिरात वाचली, पण मला त्यातून फारसा अर्थवत होईना. मी स्तब्ध बसल्याचे पाहून शेरलॉक म्हणाला, वॉटसन, मॉर्निंग क्रॉनिकलचा तो अंक आहे. त्याची तारीख टिपून ठेव. 27 एप्रिल 1890चा अंक आहे हा, म्हणजे 2 महिन्यापूर्वीचा. ठीक आहे विल्सन, तुम्ही आता तुमची कहाणी अगदी तपशीलवार सांगा. मुख्य म्हणजे त्यातला कुठलाही भाग वगळू नका. त्यावर विल्सनने आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि माझ्याकडे पाहत त्याने काही शब्द मनाशी जुळवले. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की लहान सहान जुन्या वस्तू गहाण ठेवून
छोटी छोटी कर्जे देण्याचा माझा लहानसा व्यवसाय आहे. यातून माझे कसेबसे पोट भरते. पूर्वी माझ्याकडे 2 माणसे कामाला होती. पण आताच्या या हलाखीच्या परिस्थितीत मला एकच माणूस कामाला ठेवणे परवडत आहे. ते देखील तो अर्ध्या पगारावर काम करायला तयार झाला, म्हणून ते शक्य झालं. त्याचं नाव विन्सेंट स्पॉन्डिंग. 35-40चा एक चटपटीत, हुशार मध्यम वयाचा तरुण आहे. माझ्या तुलनेत तर तो तरुणच आहे. माझ्या इथे तो त्या छोट्याशा पगारात अगदी खुश दिसतो. आश्चर्य आहे, इतक्या कमी पगारात इतका चांगला माणूस भेटणं कठीणच आहे. इतका काही तो असाधारण नाहीये. त्याला फोटोग्राफीचा विलक्षण छंद आहे. दुकानाच्या तळघरात तो आपल्या कॅमेराने काढलेले फोटो डेव्हलप करत बसतो. तासंतास. त्या फोटोतून कदाचित त्याला पैसे मिळत असावे. अर्थात त्याच्या कामाविषयी वा त्याच्या वागण्याविषयी माझी काही तक्रार नाही. माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांशी तो अगदी अदबीने बोलतो. कधी कधी मला त्याचे विलक्षण आश्चर्य वाटते. मुख्य म्हणजे त्याला कसलंही व्यसन नाही. माझ्या दृष्टीने तर तो फार महत्वाचा आहे. नाहीतर मला फार चिंता वाटली असते. अजूनही तो तुमच्याकडे कामाला आहे का? हो, आहे ना. विन्सेंट बरोबर एक स्वयंपाकासाठी 15-16 वर्षाची मुलगी माझ्याकडे कामाला आहे. मी विदूर आहे आणि मला मुलं बाळं नाहीत. खरे तर या दोघांशिवाय माझी एक बहीण असते. ती शहराबाहेर राहते. प्रथम ही जाहिरात कोणी वाचली? का तुमच्याच वाचनात आले? नाही, मला विन्सेंटनेच दाखवले. खरं तर त्याचंच लक्ष गेलं त्याच्याकडे. त्याने जर पाहिलं नसतं तर कदाचित माझ्या वाचनात ती आलीच नसते. म्हणजे विन्सेंटने ही जाहिरात तुम्हाला दाखवली तर? हो, मी माझ्या कामात व्यग्र होतो. विन्सेंट एके क्षणी मला म्हणाला, विन्सेंट, तुमच्यासारखे जर माझे केस असते तर फार बरं झाले असते व. मला तो काय म्हणतो आहे हे कळेनाच. तेव्हा त्याने खुलासा केला, तांबड्या भडक केसांच्या लोकांची मंडळ आहे. एका मोठ्या दानशूर व्यक्तीने तयार केलेले आहे. त्या मंडळातर्फे ज्यांचे केस तांबडे भडक आहेत त्यांना छोट्या मोठ्या कामाच्या बदल्यात मदत केली जात आहे. ही जाहिरातही त्याच संदर्भात आहे. विल्सन, तुम्ही याचा फायदा करून घ्यावा. ह्याचे ते वर्णन ऐकून होम्स आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी ती जाहिरात एकदा नाही 5-6 वेळा वाचली. खरे तर एका अमेरिकन लक्षधिकाने हॉपकिन्सने स्थापन केलेले ते मंडळ आहे. आपल्या पश्चात तांबड्या भडक केसांच्या लोकांना फायदा मिळावा असा या ट्रस्टचा उद्देश आहे. तसा आठवड्याला 4 पौंड पगार काही वाईट नाही. खरे तर हॉपकिन्सने जे पैसे ठेवले होते त्याच्या व्याजातून ही मदत केली जात होती. विन्सेंटची पण मी तिथे जावे अशीच इच्छा होती. खरे तर माझे मन थोडेसे जायला कचरत होते, पण माझे दुसरे मन तिकडेच जायला उत्सुक होते. एके क्षणी मी विल्सनला म्हटलं, माझ्यासारखे लाल भडक केस असलेले बरीच माणसे असतील, ते सगळंच येतील ना तिकडे. तेव्हा विन्सेंटनी मला समजवलं आणि म्हणाला, विन्सेंट, तुम्ही जाहिरात नीट वाचली नाही. असे माणसे लंडनला राहणारे हवी आणि शिवाय ती मध्यमवर्गीय हवी. त्यात बऱ्याच अटी आहे. खरं तर तुमच्यासारखे गडद लालसर केस असलेली मंडळी फारच थोडी असतील. तुम्ही जाऊन तर बघा एकदा. मुलाखतीच्या दिवशी मी दुकानाला कुलूप लावलं आणि स्लिप स्ट्रीटला मुलाखतीच्या ठिकाणी पोचलो. तिथे बऱ्याच प्रमाणात गर्दी होती.
ती गर्दी पाहून माझ्या छातीत धस्स झाले. मनात आलं, आपली निवड काही होणार नाही. मी प्रत्येकाकडे पाहत होतो. विन्सेंट म्हणाला होता ते बऱ्याच प्रमाणात खरं होतं. माझ्यासारखे लाल भडक केस असणारे तिथे जवळजवळ नव्हतेच. खरं तर तिथे आलेल्या लोकांनी एक मोठी प्रचंड रांग केली होती आणि ते अगदी दाटीवाटीने जिन्यात उभे होते. विन्सेंटनी अगदी चतुराईने मला त्या गर्दीतून वाट काढत वरपर्यंत नेले. अखेरीस मोठ्या प्रयत्नानंतर मी त्या ऑफिसमध्ये पोहोचलो. फारच मजेशीर अनुभव आहे त्यांचा. बरं, पुढे काय झालं? त्या ऑफिसात एक टेबल, समोरच्या 2 खुर्च्या आणि एक लहानसे कपाट, याखेरीज फारसे साहित्य नव्हतेच. तिथे एक लालसर केस असलेला गृहस्थ बसलेला होता. त्याची नजर ना काहीशी भेदकच वाटली. मला पाहताच, म्हणजे माझ्या केसांना पाहताच तो आपल्या खुर्चीतून उठला आणि त्याने माझ्या भोवती एक फेरी मारली. बाहेर फारच गलका होता. अखेरीस त्या गृहस्थाने दरवाजा लावून घेतला आणि मला काही जुजबी प्रश्न विचारले. मुख्य म्हणजे त्याचे ते सारे लक्ष माझ्या डोक्यावरच्या केसांकडे होते. तो मला म्हणाला, वंडरफुल, आम्हाला जसे लाल भडक केस हवे होते तसेच तुमचे आहेत, पण रागवू नका. असे म्हणून तो पुढे आला आणि त्याने माझे केस जोरात ओढले. त्याच्या त्या कृत्याने मी जवळजवळ किंचाळलोच. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, प्लीज रागवू नका. हे केस मूळचे आहेत की मेणाने चिटकवलेले आहेत हे पाहणे आवश्यक होते. पण तुमच्या डोळ्यातून ज्या अर्थी पाणी आले त्या अर्थी हे केस निश्चितच खरे आहे आणि मुख्य म्हणजे आम्हाला हवे तसेच आहे. तुमचे मनापासून अभिनंदन. तुमची निवड झालेली आहे. तुम्ही तयार आहात ना? मी आनंदाने त्याला होकार दिला. अचानक एके क्षणी तो उठला आणि बाहेरच्या जमावाला त्याने जागा भरण्याची माहिती दिली. क्षणभर बाहेर बराच गोंधळ झाला, पण हळूहळू तो आवाज शांत होत गेला. त्या ग्रस्ताने आपली ओळख डंकन रॉस अशी करून दिली. तुमच्यासारखे माझेही केस आहेत आणि मीही लाल भडक केसांच्या संघाचा कार्यकारी सदस्य आहे असे त्यांनी सांगितले. तुम्ही केव्हापासून कामावर येऊ शकाल? मी म्हणालो, अगदी उद्यापासून. पण माझे एक दुकान आहे. तेव्हा इतका वेळ शांत बसलेला विन्सेंट मला म्हणाला, विल्सन, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या गैरहजेरीत तुमचे दुकान मी सांभाळेन. मग डंकन रॉसने मला स्पष्ट शब्दात सांगितले, हे बघा, सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला इथे बसावं लागेल. तुम्हाला आठवड्याला 4 पाऊंड पगार मिळेल. पण काम काय करावं लागेल असं मी त्याला विचारले. मग त्याने सांगितले, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका तुम्हाला माहीतच असेल, ते सगळे भाग इथे या कपाटात आहेत. त्यातल्या पहिल्या भागापासून तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात उतरून काढायचं. 10 ते 2 वाजेपर्यंत या 4 तासात जेवढं लिहून झालं तेवढं लेखन तुम्ही करायचं. कागद, शाई, पेन सर्व इथे ठेवलेले आहे. पण महत्वाचे तुम्हाला सांगायचेच राहिले. काय? मी विचारलं त्याला. तो म्हणाला, या नोकरीच्या आणि या लिखाणाच्या दरम्यान तुम्हाला रजा घेता येणार नाही. तुम्हाला जर बरं नसेल तर तुम्ही नुसते इथे येऊन बसा. जमेल तेवढं काम करा, पण तुम्ही शरीराने आणि मनाने इथेच हजर राहणे आवश्यक आहे. आता ह्या सगळ्या अटी तुम्हाला कबूल असतील तर आपण पुढे बोलूया. मी अगदीच उतावळपणे त्याला म्हटले की मी तयार आहे. मग डंकन रॉसनी माझे पुन्हा एकदा अभिनंदन केले आणि मग आम्ही तिथून बाहेर पडलो. अशी चांगली आरामशीर नोकरी मिळाल्याबद्दल मला विलक्षण आनंद वाटत होता.
बऱ्याच दिवसानंतर माझ्या चेहऱ्यावर हास्य होते. मी आनंदात घरी आलो. संध्याकाळी मला मात्र उगीचच उदास वाटत होते. एक एक क्षणी मला वाटलं की हे सगळं खरं असेल की नुसतीच बनवा बनवी. हे सगळं प्रकरण बोगस निघालं तर, अशी शंका मी विन्सेंटला बोलून दाखवली. त्यावर तो हसला आणि सहजपणे म्हणाला, विल्सन, पहिला आठवडा बघायला काय हरकत आहे? सगळी व्यवस्था, आपले काम आणि त्यातला मिळणारा मोबदला जर नेमका असेल तर प्रश्नच नाही. नाहीतर आपलं चांगलंच चाललंय की. आपण नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करू ना. विन्सेंटच्या त्या उत्तरावर मी गप्प बसलो. पण खरोखरीच काय करावं ते मला कळेना. कारण नाही म्हटलं तरी सकाळी 10 ते 2 हे 4 तास मी तिथे गुंतून पडणार होतो. अखेर विन्सेंटने मला समजवलं, विल्सन, बघा जाऊन. आत्ताच इथे इतकं तर्कवितर्क करण्यात काय अर्थ आहे? जाऊन बघा तर एकदा. खरं तर त्याचे हे शब्द मला दिलासा देत होते. दुसऱ्या दिवशीपासून मी तांबड्या भडक केसांच्या लोकांच्या मंडळात दाखल झालो. 7 ओक कोर्ट, हिल स्ट्रीटच्या पत्त्यावर. खरे तर 10-15 मिनिटे मी लवकरच गेलो होतो. मी लहान मुलासारखा उतावीळ का होत आहे हे माझे मलाच कळत नव्हते. तिथे गेलो तेव्हा डंकन रॉस माझीच वाट पाहत होता. टेबलावर छानपैकी कागद ठेवले होते. ब्रिटानिकाचा पहिला खंडही टेबलावर ठेवला होता. शिवाय शाईची दौत आणि इतर साहित्य होतेच. डंकन रॉसने माझे स्वागत केले आणि मला टेबलावर बसवून काम करण्यास अनुमती दिली. त्याने पुन्हा एकदा माझे अभिनंदन केले आणि दुसऱ्या क्षणी तो निघून गेला. तो परतला ते बरोबर 2 वाजता. मी केलेले काम त्याने पाहिले आणि माझ्याकडे पाहत मंद स्मित केले. अशा तऱ्हेने माझे काम सुरू झाले. या अक्षराखाली येणाऱ्या गोष्टींची माहिती लिहिताना मी सहजपणे त्यात गुंतून जात होतो. माझे काम चालू असताना मध्येच एखाद्या वेळी डंकन रॉस ऑफिसमध्ये येऊन जायचे आणि माझ्याकडे फक्त पाहायचे, हसायचे. ते बहुधा कमी बोलणारे असावेत. ते कधीही येत असल्याने मला जरी कंटाळा येत असला तरी मी जागेवरून उठत नसे. मी उठलो आणि ते मध्ये झाले तर हाताची नोकरी जायची. पण एक गोष्ट मात्र खरी की पुढे पुढे बरोबर 2 वाजता डंकन रॉस यायचे आणि ऑफिसला कुलूप लावून जायचे. असं किती महिने तुम्ही काम केलं विल्सन? जवळजवळ 2 महिने मी मोठ्या इमाने इतबारे काम करीत होतो. आणि अचानक एक दिवस दारावर मला वेगळी चिठ्ठी अडकवलेली दिसली आणि त्यावर लिहिलं होतं, लाल भडक केसांच्या लोकांचे मंडळ विसर्जित झाले आहेत. 9 ऑक्टोबर 1890. म्हणजे? मी नाही समजलो. होम्सने विल्सनला विचारलं. मी नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता मंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो. दाराला कुलूप होतं आणि त्यावर चिठ्ठी होती, लाल भडक केसांच्या लोकांचे मंडळ विसर्जित झाले आहे. काय तारीख होती त्यावर? विल्सनने आपल्या जॅकेटच्या खिशातून एक कागद काढला आणि शेरलॉक होम्सला दाखवला. त्यावर मंडळाच्या विसर्जनाची तारीख होती, 9 ऑक्टोबर 1890. विल्सनच्या तोंडून मंडळाच्या विसर्जनाची ही हकीकत ऐकली आणि मी शेरलॉककडे अर्थपूर्णपणे पाहिले. त्यानंतरच्या क्षणी मात्र आम्हा दोघांना एकदम हसूच आलं. इतकं की आम्ही दोघेही मोकळेपणाने हसलो. अर्थात या सगळ्यात विल्सनचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. ते काहीसे नाराज झाले. ते शेरलॉकला म्हणाले, मी तुमच्याकडे मोठी आशा घेऊन आलो होतो,
पण तुम्ही सगळी मंडळी माझीच मस्करी करीत आहात. खरे तर शेरलॉक हे सर्वोत्तम प्रतीचे खाजगी गुप्तहेर आहेत आणि ते गरिबांना नेहमीच मदत करीत असतात. खरे तर हे ऐकून मी इथे आलो होतो. मी निघतो आता. मला तुम्ही निराश केलं आहे. असे बोलून विल्सन बाहेर जायला लागले. तेवढ्यात शेरलॉकने पुढे जाऊन मोठ्या विनयाने आणि अदबीने विल्सनला हाताला धरून जवळच्या खुर्चीत बसवले आणि त्यांची समजूत काढली. शेरलॉक त्यांना म्हणाला, मला तुमच्याबद्दल विलक्षण सहानुभूती वाटते. फक्त मला त्या लाल भडक केसांच्या लोकांच्या मंडळाच्या हालचाली मोठ्या गमतीशीर आणि गूढ वाटल्या, म्हणून आम्ही दोघी हसलो, इतकंच. प्लीज विल्सन, गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही अगदीच निश्चिंत असा. हा, पण एक गोष्ट लक्षात घ्या विल्सन, ही केस अगदीच वेगळ्या धाटणीची पण अतिशय काबेबाजपणे आखली गेलेली आहे. हिमनगाप्रमाणे आत सागराच्या पाण्यात बऱ्याच गोष्टी दडल्या गेल्या आहेत आणि त्याच नेमक्या आपल्याला शोधून काढायच्या आहेत. मला एक सांगा, जेव्हा तुम्हाला कळालं की हे मंडळ विसर्जित झाले आहे, तेव्हा तुम्ही काय केलं? एवढं मला सविस्तर सांगा. मला विलक्षण धक्का बसला. कारण 2 महिन्याची माझी शरीराला, मनाला इतकी सवय झाली होती की सकाळी 10 वाजता माझी पावलंही फिल स्ट्रीटकडे वळायची. आणि अचानक मला कळेच ना. मी तिथेच जवळपासच्या लोकांकडे त्या संबंधी चौकशी केली, पण कुणालाच त्याविषयी काहीच माहीत नव्हतं. मग त्याच मजल्यावर एका सभ्य गृहस्थाकडे मी चौकशी केली. बहुधा त्याची ती जागा असावी. मी डंकन रॉस बद्दल बोलत होतो, पण तो त्या नावाच्या कोणत्याच माणसाला ओळखत नसल्याचं म्हणाला. तेव्हा मी त्याला लाल भडक केसांच्या लोकांच्या मंडळाबद्दल विचारलं, त्या जाहिरातीबद्दल बोललो. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, अहो, त्या गृहस्थाचे नाव डंकन रॉस नसून विल्यम मॉरिस आहे. हे ऐकून तर मी आणखीच गोंधळून गेलो. त्याच्या बोलण्यावरून मला कळालं की विल्यम मॉरिस नावाच्या माणसाने आपल्या कारखान्याचे काम अर्धवट राहिले आहे असे सांगून काही दिवसांसाठी ही रूम भाड्याने घेतली होती. नुकतीच त्यांनी जागा सोडण्याचेही ते म्हणाले. तरी देखील मी मोठ्या धीराने या विल्यम मॉरिसचा काही नवीन पत्ता आहे का असं विचारलं. तेव्हा त्यांनी आपल्या डायरीतून मला पत्ता सांगितला. 17 किंग एडवर्ड स्ट्रीट, सेंट पॉल चर्च जवळ. मग विल्सन, तुम्ही त्या नवीन पत्त्यावर गेला होतात? शेरलॉकच्या प्रश्नावर विल्सनचा चेहरा विलक्षण पडला. त्यांना बराच घामही आला होता. अखेरीच कसेबसे त्यांनी शब्द जुळवले आणि शेरलॉकला म्हणाले, मी तिथे गेलो होतो, पण तिथे वेगळंच कारखाना होता. मी अगदी चिकाटीने तिथे डंकन रॉस किंवा विल्यम मॉरिस असे नाव कोणाला माहीत आहे का, किंवा या नावांच्या लोकांना कोणी ओळखते आहे का हे विचारलं, पण कुणालाच काही माहीत नव्हते. मग मी हताश आणि निराश अवस्थेत माझ्या दुकानात परतलो. तिथे विन्सेंट होता. त्यालाही मी परत आल्याचे पाहून आश्चर्य वाटले. त्याला मी सगळी हकीकत सांगितली. विन्सेंटची या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया होती? विन्सेंटने मला काही दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. खरे तर त्यालाही काही सुचत नव्हतं. तो मला म्हणाला, कदाचित त्या मंडळाकडून काही पत्र येईल, आपण थोडे दिवस थांबूया. होम्स, तुम्हाला सांगतो, मी आजवर माझे आयुष्य अगदी सरळ मार्गाने जगत आलो आहे. मला अनेक वाईट अनुभव आले असतील, पण मी आजवर माझ्या व्यवसायात कधीही कुणालाही फसवलं नाही, कसलाच लोभ धरला नाही. पण आपली कोणी फसवणूक करत आहे ही कल्पनाच मला सहन होत नाही.
आतापर्यंत मिळत असणारे पैसे असे अचानक बंद होणार, ही गोष्ट मला त्रासदायक वाटत होती. विन्सेंटनी मला रिलॅक्स व्हायला सांगितलं. मी माझ्या विचारात दुकानाच्या बाहेर पडलो. रिलॅक्स होण्यासाठी एका हॉटेलात चहा घेण्यासाठी गेलो. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहून हसत आहेत असे मला वाटत होतं. माझी फसवणूक झाली होती हे सत्य आहे. खरं सांगू हेच पचवणं मला अवघड जात होतं. मी चहा अर्धवट टाकला आणि तसाच तुमच्याकडे आलो. असं वाटलं की या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढणारा एकच माणूस आहे आणि तो म्हणजे शेरलॉक होम्स. तिथून मी थेट तुमच्याकडे झालो. तुम्ही खूप चांगलं केलं. घ्या, पाणी घ्या आणि शांत व्हा. विल्सननी मोठ्या अधीरतेने पाणी प्यायले आणि त्यांनी आपल्या कपाळावरचा घाम पुसला. अर्थात कितीही लपवलं तरी त्यांची अस्वस्थता काही लपली जात नव्हती. तेव्हा मी विल्सनला म्हटलं, तुम्ही उगाचच निराश होत आहात. मला वाटतं की तसे तुमचे काहीसे नुकसान झालेलं नाहीये. उलट तुम्हाला चांगल्या पैशांचा लाभ झाला आहे. आणि महत्वाचे म्हणजे ए या अक्षराखाली जेवढ्या गोष्टी होत्या त्यांची माहितीही तुम्हाला मिळाली. हे सगळं ठीक आहे डॉक्टर वॉटसन, पण मला एक कळत नाही की माझ्यासारख्या माणसाची अशी टिंकल करण्यामागे कोणाचा काय हेतू असावा. तेव्हा अचानक शेरलॉक मला म्हणाला, डॉक्टर वॉटसन, मी तुला जे मगाशी म्हटलं होतं ना, तसंच आहे. वरवर अर्थहीन दिसणाऱ्या गोष्टीत प्रचंड अर्थ भरलेला असतो. आपल्याला तो शोधून काढायला हवा वॉटसन. शेरलॉकनी पाईपचा एक झुरका घेतला आणि क्षणभर विचार केला. मग विल्सनकडे पाहत त्यांना काही प्रश्न विचारले. विल्सन, मला सांगा, तुमच्याकडे जो माणूस नोकरीला आहे त्याचं नाव काय म्हणाला तुम्ही? विन्सेंट स्पॉन्डिंग. अजूनही तो तुमच्याकडे कामाला आहे का? हो, आहे. तुमच्याकडे तो कसा आला? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की मी त्यासाठी पेपरात जाहिरात दिली होती. नोकरीसाठी तो एकटाच उमेदवार होता का? नाही, आणखी 12 जण होते. मग तुम्ही त्याचीच निवड का केली? होम्स, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की तो मला अगदीच अल्प पगारात मिळाला. म्हणजे जवळजवळ निम्म्या पगारात, बरोबर ना विल्सन? माझ्या प्रश्नावर विल्सनने नुसतीच मान डोलावली. होम क्षणभर विचारात पडला. त्याने विल्सनला विचारलं, हा तुमच्याकडे कामाला असणारा विन्सेंट दिसायला कसा आहे? बऱ्यापैकी उंची असलेला आणि काहीसा सुखवस्तू. हा, पण स्थूल नव्हे. एकूणच आकर्षक असे त्याचे व्यक्तिमत्व आहे एवढं मात्र निश्चित. आणखी काही विशेष ठळक गोष्ट? हा, त्याच्या चेहऱ्यावर ऍसिडचे काही पांढरे डाग पडलेले आहेत. या विन्सेंटचे कान टोचलेले आहेत का? कानात तो एखादा खडा घालतो. पद्धतशीर आणि खानदानी वागणे आहे त्याचे. अगदी बरोबर होम्स. लहानपणी कोणी एका जिप्सी माणसाने आपले कान टोचले आहेत असं तो म्हणाला होता. बोला चालायला मात्र तो माणूस उत्तम वाटला. 2 महिने तुम्ही नसताना त्याने तुमचे दुकान नीट सांभाळले होते ना? काही संशयास्पद? नाही होम्स. अचानक शेरलॉक होम्स आपल्या खुर्चीतून उठला. त्याने आपला पाईप पेटवला आणि क्षणभर विचारमग्न झाला. दुसऱ्या क्षणी विल्सनकडे पाहत म्हणाला, विल्सन, तुम्ही आता घरी जा आणि विश्रांती घ्या. आज शनिवार आहे. सोमवारपर्यंत मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नक्की देऊ शकेन. त्यावेळी तुमच्या सगळ्या काळजाही मिटलेल्या असतील. होम्स, तुमची फी? त्याची काळजी करू नका.
फक्त तुम्ही शांत राहा आणि विश्रांती घ्या. या आता. विल्सनला मी दारापर्यंत सोडलं आणि दरवाजा आत लावून घेतला. माझं लक्ष शेरलॉककडे गेलं. तो पाईप ओढत होता. त्याचे हे विचारात असे बुडून जाणे तसे मला नवीन नव्हते. क्षणभर तिरपा कटाक्षी टाकत त्याने मला विचारले, तुला काय वाटतं वॉटसन? काही अंदाज वर्तवता येत नाही. सगळं कसं गूढ आणि गुंतागुंतीचं आहे. मुख्य म्हणजे आत्ता लगेचच त्यावर काही बोलणं शक्य नाही आणि इष्टही नाही. वॉटसन, वरवर साध्या आणि दुर्लक्ष कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीत सुद्धा महान अर्थ भरलेला असतो. वरवर दिसणारा चेहरा चार चौघांसारखा, पण आपल्याला लगेचच काहीतरी हालचाल करावी लागेल. आता काय विचार केला आहे होम्स? किमान 3 पाईपची. मला विश्रांती हवी आहे. अर्धा 1 तास तरी माझ्याशी बोलू नको वॉटसन. मला एकटं सोड. दुसऱ्या क्षणी होम्स आपल्या विचारात बुडून गेला. पाईपच्या धुरांच्या वल्याकडे पाहत त्याचे विचारचक्र सुरू झाले. खरं तर तो खुर्चीत एक पाय मुडपून आणि गुडघ्याला हाताची मिठी मारून जेव्हा बसतो तेव्हा नक्की तो केसच्या गाभ्याचा विचार करीत असतो. माझा आजवरचा तो अनुभव आहे. त्याला त्या अवस्थेत डिस्टर्ब करणे बरोबर नाही. मी देखील तिथल्याच एका कोचवर बसून राहिलो. खरं तर किती वेळ गेला मलाही कळलं नाही. अगदी खरं सांगायचं तर त्या मधल्या जीव घेण्या शांततेत मी चक्क एक झोप काढली. मला जाग आली ती शेरलॉकच्या हाकेमुळे. मी अचानक जागा झालो. पाहतो तर काय, शेरलॉक बाहेर जाण्याच्या तयारीत आहे आणि आपल्याला बरोबर चालायला सांगत आहे. पुढच्या क्षणी आम्ही दोघे घराबाहेर पडलो होतो. तू फ्रेश आहेस का वॉटसन? मी फ्रेशच आहे. अर्थात तुझ्या इतका नाही, कारण तुझ्या प्रगल्भ मेंदूत कुठल्या कल्पना घोळत असतील आणि त्यातून काय निष्कर्ष निघतील यावर आत्ताच काही बोलणे अवघड आहे. पण मला एक सांगशील होम्स? बोल. आता आपण नेमके कुठे चाललो आहोत? जॅकेब विल्सनच्या दुकानाकडे. मलाही तसंच वाटत होतं, पण तिथे जाऊन वॉटसन, तू चल तर खरं. ॲडलर्स गेट भागापर्यंत आम्ही भुयारी मार्गाने गेलो. तेथून थोडे चालत पुढे गेल्यावर आम्हाला कोंबुर्ग चौक लागला. आम्ही आता पलीकडच्या फुटपाथावर उभे होतो आणि समोरच्या बाजूला जॅकेब विल्सनचे छोटेसे दुकान होते. दुकानावर जॅकेब विल्सन अशी पाटी लटकवलेली दिसत होती. यातही पाटीतील जॅकेब मधील ज्या हे अक्षर काहीसे तिरपे झाले होते. क्षणभर मला हसूच आले. शेरलॉक मात्र समोरून तिथल्या सगळ्या परिसराची पाहणी करीत होता. आमच्या बाजूला 2 घोड्यागाड्या उभ्या होत्या. शेजारी एक वृत्तपत्र विक्रेत्याचे दुकान. एकूणच तिथले वातावरण हे काहीसे अंधारी आणि कुबट होते. पण तो हमरस्ता असल्याने फारसे त्यातले अंधारे पण जाणवत नव्हते. तेवढ्यात जॅकेब विल्सनच्या दुकानाचा दरवाजा उघडला गेला आणि त्यातून एक मध्यमवयीन गृहस्थ बाहेर येत होता. बहुधा तो विन्सेंट असावा. ती संधी साधून होम्स उजव्या बाजूने आणि दुकानाच्या दिशेने झपझप पावले टाकीत जायला लागला. अर्थात मीही त्याच्या मागे होतोच, पण दुकानाच्या दिशेने जात असताना तो रस्त्यावर काठी आपटीत जात होता. मला खरे तर विचित्रच वाटले ते. शेरलॉकने एके क्षणी विन्सेंटला गाठलेच. त्याला विचारलं, मला स्ट्रेडकडे जायचे आहे. पाठोपाठ विन्सेंट झपकन वळाला आणि त्याने होम्सला सांगितले, पुढच्या चौकात डाव्या हाताला वळा.
4थ्या गल्लीत डाव्या हाताला स्ट्रेड येईल, थँक्स म्हणत आम्ही पुढे स्ट्रेडकडे जायला वळालो. स्मार्ट आहे विन्सेंट. मला वाटतं की मी पूर्वी कुठेतरी याला पाहिले आहे. तुला त्याला पाहायचे होते का? नाही, मला त्याचा चेहरा पूर्वीपासून तसा आठवत होता, पण नीटची आकृती पूर्ण होत नव्हती. आता सगळ्या आठवणी जुळून आल्या आहेत. खरं तर वॉटसन, मला त्याची पॅन्ट पाहायची होती, विशेषतः गुडघ्याजवळची. तू पाहिलीस? त्यात बघण्यासारखं एवढं काय आहे? खूप काही आहे. गुडघ्यावरचा भाग मातीने व्यापलेला आणि ओलसर देखील आहे. त्याच्या सगळ्या पॅन्टलाच माती लागलेली आहे. नाही, माझे तेवढे लक्ष नव्हते. पण मला जे हवे होते ते मला दिसले वॉटसन. तू रस्ता क्रॉस करताना काठी का आपटत होतास? वॉटसन, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आताच हवी आहेत का? ही वेळ अचूक निरीक्षणाची आहे. मुख्य म्हणजे आपण शत्रूच्या गोठ्यात आहोत. आपल्याला या सेक्स कॉम्बोर परिसराची इत्थंभूत माहिती व चित्र उभे करायचे आहे. एकूणच या परिसराची आपल्याला एकदा काय कल्पना आली की बरेचसे आपले काम सोपे होईल. सेक्स कॉम्बूर चौकाच्या एका टोकाला आम्ही उभे होतो. आता आम्ही दोघांनी आमचा मोर्चा विल्सनच्या दुकानाच्या मागच्या बाजूला वळवला. खरे तर आम्हाला तोही परिसर नीट पाहायचा होता. मी माझी डायरी काढत होतो, पण शेरलॉकने माझा हात दाबला आणि म्हणाला, वॉटसन, जरा स्मरणशक्तीवर भर दे. जास्तीत जास्त लक्षात ठेवायचा प्रयत्न कर. हे बघ, इकडे मॉर्टिमरचं तंबाखूचं दुकान आहे. त्यानंतर वर्तमानपत्राचा छोटा स्टॉल, तसेच सिटी अँड सबर्बन बँकेची कोंबूर चौक शाखा. पुढे एक शाकाहारी हॉटेल, एक व्हेरायटी स्टोअर आणि एक घोडागाडीचा छोटासा कारखाना. वॉटसन, तुझ्या आता लक्षात आलं का? सिटी बँकेच्या मागच्या बाजूला गेलं की त्या छोट्याशा गल्लीत पुन्हा विन्सेंटचे दुकान लागते. बरोबर आहे. चल, आपण बँकेच्या मागच्या बाजूला जाऊया. किती अंधारी बोळ आहे हा. मुख्य रस्त्यापेक्षा अधिक अंधारी रस्ता आहे हा. फारशी ये जा देखील इथे होत नसेल. अशाच ठिकाणी वॉटसन, मोठे गुन्हे घडत असतात. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? खरंच मला काही वेळेला माझंच नवल वाटतं. खरं तर मी शेरलॉक बरोबर असतो, पण त्याची ती तीक्ष्ण आणि भेदक नजर माझ्याकडे नाही. तो जसा विचार करतो तसा मी करूच शकत नसे. खरे तर अनेकदा मी त्याच्याशी माझी तुलनाही करायचो, पण होम्स तो होम्सच. एकूणच त्याच्या आणि माझ्या पाहण्यात किती फरक आहे. आता हेच पहा ना, विन्सेंटचे हे सगळे प्रकरण मी माझे डोळे कितीही ताणले तरी माझ्या आवाक्याच्या बाहेरच आहे. तसा मी होम्स बरोबर आहे, पण त्याच्या डोक्यात काही वेगळेच शिरत आहे. मुख्य म्हणजे मी शेजारी असूनही मला काहीच कळत नसे. आता आम्ही सिटी बँकेच्या मागच्या बाजूला असलेल्या काळोख्या अंधारात आलो होतो. खरे तर ही बँकेची पिछाडी. तिथल्या लोखंडी कंपाऊंडच्या गंजावर आपली काठी आपटत होम्स मला म्हणाला, आजची रात्र फार महत्वाची आहे. आज शनिवार. आज इथे बरेच काही घडणार आहे. पण वॉटसन, माझे काम मात्र झाले आहे. मला वाटतं आपण सारा सिटीच्या व्हायोलिनच्या कॉन्सर्टला जावं. अप्रतिम व्हायोलिन. तू आलास तर मला खूप आनंद होईल. म्हणजे काय, येणारच. मस्तपैकी आपण कॉफी आणि सँडविच घेऊ. आणि सारा सिटीचे व्हायोलिन. क्या बात है. आयुष्यात आणखी काय हवं आहे? शेरलॉक होम्स विलक्षण खुश होता. खरे तर इतका प्रसन्न मी त्याला प्रथमच पाहत होतो. संध्याकाळ होत होती.
मी आणि शेरलॉकने मस्तपैकी कॉफी घेतली. ठरवल्याप्रमाणे सँडविच अँड कॉर्न्स. खरं तर सारा सिटीचे व्हायोलिन हा शेरलॉकचा अगदी वीक पॉइंट. तो कमालीचा तल्लीन होऊन ते व्हायोलिनचे सूर आपल्या उरात साठवत होता. या दशकातच नव्हे तर या संपूर्ण शतकातला सारा सिटी हा अत्यंत प्रगल्भ व्हायोलिन वादक आहे. अर्थात मला संगीतात शेरलॉक इतकी रुची नव्हती, पण शेरलॉकला बहुतेक सगळ्या कलांचीच आवड होती. चित्रकला, पेंटिंग्स, शिल्पकला आणि संगीत तर विचारायलाच नको. तो स्वतः व्हायोलिन उत्तम वाजवतो. अर्थात मला त्यातले नीटसे कळत नसले तरी काय झाले, पण तो छान आणि सुरेख वाजवतो हे मात्र मला निश्चित कळते. सारा सिटीचे सुरेल सूर ऐकताना शेरलॉक अगदी तल्लीन झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्यही होते. खरे तर असे हास्य फारच कमी वेळेला त्याच्या चेहऱ्यावर दिसते. उदाहरणार्थ एखादी अवघड केस उलगडल्यानंतर असे हास्य त्याच्या चेहऱ्यावर असते. संपूर्ण कॉन्सर्टमध्ये आम्ही फारच थोडे बोललो असेल. सारा सिटीचे व्हायोलिन ऐकताना शेरलॉकचे डोळे भरून आल्यासारखे वाटत होते. बहुधा तृप्तीचे ते अश्रू असावेत. जातानाही शेरलॉकची खुशी लपत नव्हती. थिएटरमधून बाहेर पडल्यावर तो मला म्हणाला, माझे काम आता झाले आहे. तू बरोबर रात्री 10 वाजता माझ्या घरी ये. काही विशेष? आल्यावर सांगेन. मी जायला वळणार इतक्यात शेरलॉक म्हणाला, तुझे पिस्तूल बरोबर आणायला विसरू नकोस. क्षणभर मी मोठ्या अचंबेने त्याच्याकडे पाहत राहिलो. तू मला नीट सांगणार आहेस का? थोडा धीर धर वॉटसन. या कॉम्बूर चौकात आज रात्री फार मोठा गुन्हा घडणार आहे. तुला खात्री आहे? 100%. फक्त तो गुन्हा घडण्याच्या आधी आपल्याला गुन्हेगारांना पकडायचे आहे. म्हणूनच म्हणतो, आपल्याला त्वरित पावले उचलावी लागतील. मला वाटतं की तुला या प्रसंगाचे गांभीर्य चांगलेच लक्षात आले असेल. मला आणखीन 2-3 काम करायचे आहे. आपण बरोबर रात्री 10 वाजता माझ्या घरी भेटू, पिस्तूलसह. असे म्हणत शेरलॉकने माझा हसून निरोप घेतला आणि मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. रात्री बेकर स्ट्रीटच्या दिशेने मी माझी पावले उचलली. 10ला 5च कमी होते. मी होम्सच्या दाराची बेल वाजवली. होम्सनी तत्परतेने दरवाजा उघडला आणि माझे स्वागत केले. खरं तर तिथे माझ्या अगोदर 2 जण बसले होते. तिथल्या एकाला मी ओळखत होतो, स्कॉटलंड यार्डचे पीटर जोन्स. पण दुसरी व्यक्ती मात्र मला अपरिचित होती. शेवटी शेरलॉकनेच माझी ओळख करून दिली. तो म्हणाला, डॉक्टर वॉटसन, तू स्कॉटलंड यार्डच्या जोन्सला ओळखतोच, आणि हे आहेत मिस्टर मेरीवेदर, सिटी बँकचे सर्वेसर्वा. मेरीवेदर? शेरलॉक होम्स गुन्हेगारांचा माग काढण्यात अगदी पटाईत आहे. किंबहुना ते 4 पावले गुन्हेगारांचे पुढेच असतात. आता आजचेच उदाहरण घ्या ना. मुख्य म्हणजे पोलिसांच्या अगोदर त्यांना या सर्वांचा वास लागतो. त्याचा अनुभव मी 3-4 वेळेला घेतला आहे. एवढा कानून हाताला काही लागलं तर बरं होईल, नाहीतर माझे क्लबमध्ये जाणे आजचे बुडालेच. गेल्या 21 वर्षात मी क्लबमध्ये गेलो नाही असे कधीच झाले नाही. क्लबमध्ये माझी करमणुकी होते आणि थोडेफार पैसेही मिळतात. तेव्हा शेरलॉक हसत हसत मेरीवेदर यांना म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, आज तुमची मोठी करमणूक होणार आहे. कोणास ठाऊक. मेरीवेदर, तुम्ही फक्त शेरलॉक होम्सवर विश्वास ठेवा.
पण मेरीवेदर, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. मुख्य म्हणजे तुम्ही आणि तुमचे सगळे संचालक मंडळ त्यांची इब्रत यातून वाचणार आहे. हे कसे? वेळ आल्यावर कळेलच. होम्सनी एवढे समजावूनही मेरीवेदर यांच्या कपाळावर आड्या कमी झालेल्या नव्हत्या. आज आपले क्लबमध्ये जाणे बुडणार याचेच त्यांना अधिक दुःख होत होते. अखेरीस ते आमच्या बरोबर निघाले. शेरलॉक मला म्हणाला, तू आणि मेरीवेदर पुढे घोडागाडीने सिटी बँकेत जा. आम्ही मागून येतोच. त्याप्रमाणे मी आणि मेरीवेदर सिटी बँकेत गेलो. मेरीवेदरने बँकेच्या किल्ल्या आणल्या होत्या. त्यांनी मोठ्या चाबीने बँकेचे मोठे दार उघडले आणि नंतर बंद करून घेतले. मेरीवेदरने तिथले 2 कंदील पेटवले आणि आम्ही तिथल्या मधल्या जिन्याने तळमजल्यावर गेलो. बहुधा ही बँकेची मागची बाजू असावी. बँकेचे मागचे दार मेरीवेदर यांनी उघडले. इथे अगोदरच पोलीस खात्याचे पीटर जोन्स आणि शेरलॉक उभे होते. ते हळूच पावले न वाजवता आत आले. ते आत येताच मेरीवेदरने तो दरवाजा लॉक करून टाकला. बँकेतले 2 मोठे कंदील तसे पुरले होते. मेरीवेदरने आणखीन 2 कंदिलाची व्यवस्था केली. एक कंदील मी माझ्या हातात ठेवला आणि आम्ही आता सगळेजण स्टॉक रूमकडे वळालो. होम्सची पारखी नजर सगळीकडे भिरभिरत होती. आम्ही स्टॉक रूम मधला मुख्य दरवाजा उघडून आणखीन आत गेलो. पुढे आणखी एक भक्कम लोखंडी दरवाजा लागला. त्याला चावी लावून मेरीवेदरने तोही दरवाजा उघडला. होम्स म्हणाला, बँकेची व्यवस्था अगदी उत्तम आणि सुरक्षित आहे आणि आपण ज्या रस्त्याने आलो तेथून तर कोणी चोर येणं अशक्य आहे. आपली काठी जमिनीवर आपटत मेरीवेदर त्यांना म्हणाले, दुसऱ्याही मार्गाने कोणी येऊ शकणार नाही, कारण तिथल्या भिंती, दरवाजे मजबूत आणि सुरक्षित आहे. अरे च्या, इथे जमिनीवर काठी आपटली पण अगदी पोकळ आवाज येतो आहे. प्लीज मेरीवेदर, तुम्ही शांत राहा पाहू. तुम्ही जर मोठ्यांदी बोलाल तर सगळाच डाव फसेल. मी इथल्या एका पेटीवर नुसते बसून राहा. खरं तर मेरीवेदरना असे हुकूम ऐकण्याची सवय नव्हती, पण आज मात्र त्यांना नाईलाज झाला होता. शेरलॉक आणि हातात कंदील घेतलेला पीटर जोन्स खालच्या जमिनीवरून सरपटत रांगत होते. होम्स मधूनच जमिनीला कान लावत होता. मध्येच त्याने भिंतीला कान लावून कानोसा घेतला. शेरलॉकने मेरीवेदरना विचारले, बँकेत काही महिन्यापूर्वी मोठी रक्कम आली होती का? त्यावर मेरीवेदर क्षणभर गप्प बसले. ते होम्सला म्हणाले, अशी माहिती ही विलक्षण सिक्रेट असते आणि ती संचालक मंडळाशिवाय बाहेर कोणालाही कळू नये याची जबाबदारी माझी आहे. मेरीवेदर, मी तुमचीच नव्हे तर सगळ्या संचालक मंडळाची प्रतिष्ठा आणि पद वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कृपया करून मला सांगा. पोलीस प्रमुख पीटर जोन्सने मेरीवेदरला समज दिली. तेव्हा मेरीवेदर बोलायला तयार झाले. ते म्हणाले, फ्रेंच गोल्ड, सोन्याचे 30,000 नाणी 4 महिन्यांपूर्वी फ्रान्सहून बँकेत जमा झाली आहेत. कुठे आहेत ते? इथेच या 4 पेट्या भरून ठेवल्या आहेत. दुसऱ्या क्षणी मेरीवेदरने पुढे येऊन ती पेटी आपल्या चावीने उघडली. होम्सनी वरचा चकचकीत कागद दूर करीत आतील एक सोन्याचे नाणे हातात घेतले. नेपोलियनचे सुरेख चित्र त्या सोन्याच्या नाण्यावर कोरले होते. ते नाणे पाहत शेरलॉक पुन्हा विचारात गुंग झाला. त्याने पुन्हा एकदा भिंतीवर कान लावला. यावेळी मात्र त्याला कसला तरी खन्याचा आवाज आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले. शेरलॉक उरलेल्या तिघांकडे वळून म्हणाला, मित्रांनो, तुम्ही आपापली जागा घ्या. आता योग्य वेळ आली आहे. मेरीवेदरकडे वळून होम्स म्हणाला, मेरीवेदर, ती कंदिलाची वात थोडी बारीक करा. त्यावर पत्राचे झडप लावा.
मेरीवेदर थोडेसे सानशक झाले. होम्सला म्हणाले, आपण अंधारात बसायचा? होम्सच्या प्रश्नावर गप्प बसला. पण अखेर मेरीवेदरनं होम्सचे ऐकावे लागले. होम्स मला म्हणाला, वॉटसन, तू तुझे पिस्तूल तयार ठेव. योग्य वेळ लवकरच येत आहे. होम्स पीटर जोन्सकडे वळून म्हणाला, पीटर, तुला जॉन क्ले हवा आहे ना? पीटरने चमकून होम्सकडे पाहिले आणि तो म्हणाला, नक्कीच, माझे हात अगदी शिवशिवत आहेत. मग तयार रहा जोन्स, बी अलर्ट. हे होम्स. शेरलॉकने जमिनीला कान लावले. त्याच्या कानाला खालून काहीतरी आवाज ऐकू आला असावा. पीटर जोन्सकडे पाहत शेरलॉक हळू आवाजात म्हणाला, मेरीवेदर, मला या 60,000 फ्रेंच गोल्ड बँकेत आले आहे. ही बातमी सांगत नव्हते, पण ही बातमी अगोदरच बाहेर फुटली आहे, अगदी 3-4 महिन्यापूर्वी. याचा अर्थ 3-4 महिन्यापूर्वीच ही नाणी बँकेत आलेली असावीत. अगदी बरोबर आहे, मेरीवेदर उत्तरले. तेवढ्यात कसला तरी आवाज आला आणि सगळे शांत झाले. मी एका पेटीच्या मागे माझे पिस्तूल घेऊन उभा होतो. मेरीवेदर काहीसे घाबरलेले कोपऱ्यात उभे होते. जोन्सही दबा धरून बसला होता. कंदिलावर पत्राची झडप लावल्यामुळे सगळीकडे तसा अंधारात झाला होता. मधल्या चौकोनातली एक फरशी खालून कोणीतरी उचकटताना दिसली, कारण प्रकाशाची एक तिरीप खालून वर आली आणि एक हात फक्त बाहेर आला. त्या हाताने ती फरशी पूर्णपणे उचकटून बाजूला टाकली. आता बराचसा कंदिलाचा प्रकाश खालच्या खिंडारातून बाहेर आला. खिंडाराच्या दोन्ही कडांना धरून एक माणूस वर आला. खालच्या माणसाने हत्याराची एक पिशवी वरच्याच्या हातात दिली. आता वर आलेला माणूस खालच्या माणसाला वर यायला मदत करीत होता. तेवढ्यात शेरलॉकने त्यावर कंदिलाचा उजेड टाकला. तसा तो चपापला. जोन्सने पुढे येऊन त्या माणसाची कॉलर पकडली. सोबतचा दुसरा माणूस खालच्या खाली पळाला. तेव्हा होम्सने जोन्सकडे पाहिलं. जोन्स होम्सला म्हणाला, काळजी करू नका. विल्यमच्या दुकानाबाहेर 3 पोलीस आणि एक अधिकारी अगोदर तैनात ठेवला आहे. तो आमच्या जाळ्यात आलेलाच असेल. जोन्स, हाच तुमचा जॉन क्ले उर्फ विन्सेंट स्पॉन्डिंग, जॅकेब विल्सन यांच्याकडचा नौकर. शेरलॉक जॉन क्लेकडे पाहून म्हणाला, तुझा हा 2 महिन्याचा खेळ संपलाय जॉन क्ले. तुला आता सुटून जायला कोणताही मार्ग नाही. असतच, तुम्ही तर आमच्यापेक्षा हुशार निघालात. तुम्ही यशस्वी झालात. तुमचे अभिनंदन केले पाहिजे, असे जॉन क्ले शेरलॉकला म्हणाला. तेव्हा शेरलॉक मिस्किलपणे हसत म्हणाला, तुझेही अभिनंदनच करायला हवे. इतकी झकास कल्पना तू राबवलीस. विल्सनच काय, पण स्कॉटलंड यार्डच्या लोकांनाही ती कळाली नसते. पण दुर्दैवाने तुझी आणि माझी गाठ पडली जॉन क्ले. पीटर जोन्स जॉन क्लेच्या हातात बेड्या अडकवण्यासाठी पुढे आले. तेव्हा चवताळून जॉन क्ले त्यांना म्हणाला, प्लीज, मी खानदानी राजघराण्यातला आहे. माझ्या अंगावर हात टाकू नका. मी तुमच्याशी अदबीने वागतोय. तुम्हीही तसेच वागावे अशी अपेक्षा आहे. तेव्हा हसत हसत पीटर जोन्स म्हणाले, ओके सर जॉन क्ले, या हातकड्या घाला. म्हणजे मग एका खास बग्गीतून त्याला आम्ही पोलीस ठाण्यात घेऊन जातो. स्कॉटलंड यार्डचे पीटर जोन्स पेड्या अडकवून जॉन क्ले उर्फ विन्सेंट स्पॉन्डिंग याला घेऊन गेले. आता इतका वेळ अंधारात भेदरून उभे असलेले मेरीवेदर पुढे आले आणि त्यांनी शेरलॉकचे अभिनंदन केले. मोठ्या कृतज्ञतेने व भरलेल्या मनाने त्यांनी त्याचे हात हातात घेतले आणि ते म्हणाले, शेरलॉक, आज तुम्ही नसता तर हे सगळे सोने आमच्या हातून गेले असते. मला तुमचे कसे आभार मानावेत हे कळतच नाहीये. तुमच्या या अजोड कामगिरीबद्दल बँक तुम्हाला मोठे बक्षीस देईलच, पण माझ्या अनुभवात मोठी भर पडली.
बरेच झाले मी आज क्लबमध्ये खेळायला गेलो नाही ती. तेव्हा शेरलॉक मेरी वेदरला म्हणाला, आपण माझ्या घरी जमूया आणि तिथे सविस्तर बोलूया का वॉटसन. बेकर स्ट्रीटवर परतेपर्यंत पहाट झाली होती. मेरी वेदर आणि मुख्य म्हणजे शेरलॉक होम्स विलक्षण उत्साहात होते. होम्सने त्यांना आणि मला विस्की ऑफर केली. मी मात्र विलक्षण गोंधळात पडलो होतो. शेरलॉक विषयी मला अधिकच अभिमान वाटायला लागला, पण त्याचबरोबर त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी मला विलक्षण कुतूहल वाटायला लागले. मी माझा मोर्चा शेरलॉककडे वळवला आणि त्याला म्हणालो, शेरलॉक, पहिल्यापासून, अगदी जॅकेब विल्सनच्या पहिल्या भेटीपासून आपण एकत्र होतो. पण तुला जे दिसले तेच मला दिसले, मी जे ऐकले तेच तू ऐकलंस. पण तुला या सर्वांच्या पलीकडे दिसत होते की काय? तुला काय घडले आहे आणि पुढे काय घडणार आहे हे अगदी स्वच्छ दिसत असावे. हे कसं काय? तेव्हा अगदी सहजपणे हसत शेरलॉक मला म्हणाला, सर, आपण अगदी पहिल्यापासून विचार करू. त्या लालभडक केसांच्या मंडळाची जाहिरात येणं आणि विल्सनला 2 महिन्यासाठी का होईना नोकरी मिळणं, मंडळ विसर्जित होणं, एन्सायक्लोपीडिया उतरवण्याचे मामूली काम, या सर्वांचा अर्थ 2 महिने, दररोज 4 तास याप्रमाणे जॅकेब विल्सनचे बाहेर राहणे अटळ होते. यात आपले काम झाल्यावर मंडळ अचानक विसर्जित होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ध्या पगारावर विन्सेंटने विल्सनकडे नोकरी करणे. विल्सन या नोकरीच्या आणि या 5 पाऊंडच्या मोहात पडला. विन्सेंटवर मला सुरुवातीपासून संशय होताच. तशी विल्सनची आर्थिक परिस्थिती बेताची होती. म्हणजे पैसा वा स्त्री हे तर उद्दिष्टे त्याचे असणे अशक्य होते. विन्सेंटचे विल्सनने केलेले वर्णन हे जॉन ग्लेशी मिळते जुळते होते. त्याच्या चेहऱ्यावरचे ॲसिडचे डाग, त्याच्या फोटोग्राफीचा छंद आणि सतत तळघरात राहणे हे सगळे मला संशयास्पद वाटले. मी विल्सनकडे गेलो ते त्या दृष्टीनेच. तिथल्या परिसराची मी पाहणी केली. विल्सनच्या दुकानासमोर रस्त्यावर मी मुद्दाम काठी आपटत होतो, पण आवाज भरीव येत होता. जेव्हा त्या विल्सनच्या पिछाडीला गेलो तिथे सिटी बँकेची इमारत आपल्याला दिसली. मी पत्त्या विचारण्याच्या निमित्ताने विन्सेंटची पॅन्ट बघितली. मातीत काम करण्याची गुडघ्याला असलेली निशाणी स्वच्छ दिसत होती. म्हणजेच 2 महिने रोज 4 तास काम चालत होते. विन्सेंटच्या दुकानाच्या आवाराच्या मागच्या बाजूला बँकेची इमारत दिसताच त्यांचा भुयार खणण्याचा इरादा मला लक्षात आला. आपण व्हायोलिनच्या कॉन्सर्टमधून परतलो तेव्हा मी स्कॉटलंड यार्डच्या पीटर जोन्सला भेटलो. मग बँकेचे डायरेक्टर मेरी वेदर यांच्या घरी गेलो. पुढचे तर सगळे तुला ठाऊकच आहे. पण होम्स, ते आजच चोरी करणार आहेत हे तुला कसं कळलं? मला तुझ्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती वॉटसन. मी प्रांजळपणे होम्सला म्हणालो, आय एम सॉरी वॉटसन. शनिवार हा सर्वांच्याच दृष्टीने सोयीचा वार असतो. रविवारी बँक बंद असते, म्हणजे चोरी केल्यानंतर त्यांना पोबारा करायला अगदी देशाबाहेर सुद्धा भरपूर वेळ मिळणार होता. आणखीन एक चूक म्हणजे त्यांनी ते मंडळ देखील आजच बरखास्त केलं. म्हणजे विल्सन जरी आज घरी राहिले तरी त्यांच्या दृष्टीने काहीच फरक पडणार नव्हता. शेरलॉक, मांडलं तुला. तू अगदी बारीक सारीक घटनांचे दुवे अगदी छान जुळवलेस. या शोधातच तर खरी गंमत आहे आणि सृजनाचा आनंदही. अशा एखाद्या केसमधून आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटतं. शेरलॉक, जॉन क्लेचा मेंदू मानायला पाहिजे. त्यावर शेरलॉक हसला. वॉटसन, तुला काय वाटतं? हे डोकं जॉन क्लेचं आहे? मुळीच नाही. या मागे एक वेगळाच मेंदू आहे, मास्टर माइंड. कोण आहे तो?
प्रोफेसर मोरियार्टी. मी त्याच्याकडे वाचून पाहतच राहिलो. तोपर्यंत शेरलॉकने पाईप पेटवला होता आणि धुराची वलये सोडत तो आपल्या विचारात गुंगून गेला. आशा करतो की माझे व्हिडिओ तुम्ही पसंत करत असाल. माझा उत्साह वाढवण्यासाठी आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना आणि आपल्या नातेवाईकांना